तर नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. काल बघा आपण ही खराब झाल्या चादरीमधून आपण 4 ते 5 कुशन कवर बनवले ते, आणि एवढी चादर बघा उरलेली आहे. आणि तुम्ही बस हे खराब झाल्या चादरीचं काय करायचं तर बघा टाकून द्यायचा. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे बघा आपण सरळ कट करून घेऊ. या ठिकाणी बघा जेवढी आपण लांब किंवा रुंद पाहिजे ना तेवढा पीस आपण कट करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा एवढे पीस कट करून घेतला आहे. तर मग आपण दाखवते. याची लांबी जी आहे 16 इंच आहेत बघा. रुंदी आपण घेतली आहे 25 इंच घ्यायची आहे. इथं 25 इंच घेणार आहेत मी. थोडंसं एक्स्ट्रा साठी कट करून टाकतो या पद्धतीने बघा. आता हे खराब आहेत ना, हे आपण झाकण्यासाठी आपल्याला कुठल्याही दुसरं एखादं साडीचं कापड वगैरे तुम्ही घेऊ शकते. इथं मी बघा जुनी बेडशीट घेतली आहे, ती सुद्धा खराब झाली होती. या पद्धतीने तुम्हाला दाखवते. असं आतमध्ये ठेवायचं. डबल याच्या कापड आपण कट करून घ्यायचं आहे. इथं कट करून घेते मी. कारण चादर मस्तपैकी जाड आहेत एकदम. या पद्धतीने बघा आपण कटिंग करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मी कटिंग करून घेतलं आहे. हे बाजूला ठेवू आपण. इथं बघा दुसरी सुद्धा बघा चादर आहेत आपल्याकडे, ही चांगली आहे. याचं बघा आपण एक आसन बनवणार आहोत. इथं आपण देवपूजा वगैरे साठी सुद्धा बनवू शकतो आसन वगैरे. कारण नवीनच आहे, फक्त कपाटावर ठेवल्यामुळे खराब झाली. आता या आसन तुमच्या आवडीचं तुम्ही बनवू शकता. बघा याचं तुम्हाला माप दाखवते. मी एकदम चौकोन घेतला आहे. इथं 22 इंच आणि असं 18 इंच या पद्धतीने आसन बनवून घेतलं आहे.
आता या ठिकाणी बघा आपण असं आटपणे वगैरेसाठी इथे एक लूप बनवून घेऊ. कापडाचाच पट्टी कट करून ना अशी फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. म्हणजे आपण पुढे पण हे हँग करू शकतो. तुम्हाला बघा हे आसन कसं वाटतं नक्की सांगा. बघ किती सुंदर असं आपलं आसन तयार झालं आहे. जेवण करण्यासाठी बसण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. देवपूजेसाठी वापर करू शकता. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवते हा खराब झालेला पीस आहेत ना. आपण हे बेडशीट कट करून घेतलं आणि वरून कवर म्हणून याचा वापर करणार आहोत. सर्वात मग कडेकडून आपण शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. चारही साईडने आपण शिलाई देऊन घेऊ. तर त्याला शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. आपण चारी पण साईडने बघा 4-4 इंचाच्या पट्ट्या कट करून ना पायपिंग करून घ्यायची. आपल्याला 3 ते 4 इंचाच्या पट्ट्या तुम्ही अंदाजाने घेऊ शकता. चारी पण साईडने अशी पायपिंग करून घ्यायची जाड साईजची थोडीशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता याचा वापर तुम्ही पाय पुसणं म्हणून सुद्धा करू शकते किंवा बसण्यासाठी आसन म्हणून सुद्धा वापर करू शकते. बघा या ठिकाणी आपली चारी पण साईडने पायपिंग झाली आहे. तुम्हाला आजचे दोन्ही व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.